शंभो शंभो येऊन द्या काय थोडंसं माग सर हा ना असं बघ वर्ष पहिलं तेवढं तरी चालू काय कुठल्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय ना तर सरकारला काय इशारा? गेले 8 दिवसात त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने विलीनीकरणाचा मुद्दा नसल्याने आमच्या बीड आगारातर्फे सार्वजनिक पद्धतीने मुंडन आंदोलन चालू आहे। पाऊल उचललं नाही, योग्य पाऊल उचललं नाही तर आज फक्त पुरुष मंडळी मुंडन करीत आहे। जर त्यांनी योग्य निर्णय नाही घेतला तर भवितव्यामध्ये महिलाही त्यामध्ये मुंडन करण्यासाठी सामील होतील आणि करण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे। आम्ही तब्बल 5 दिवस झालं इथं आंदोलन चालू आहे, तरी सरकार लक्ष देत नाही। त्याच्यामुळं नेमकं विषय म्हणजे काल शासनाने फसवणूक GR काढा, त्या GR मध्ये कसलेही शासनात विलीनीकरण यावर कसलीही हे नाही। त्याच्यामुळे आज त्याच्या निसर्गात सर्व कर्मचारी आमचे इथं मुंडन आंदोलनात बसलेले आहेत। शासन आमच्या जखमेवर मीठ चोळत आहे, एकीकडे खाजगी वाहतुकीला परवानगी देत आहे, त्यांच्या अधिसूचना काढू शकते। मग आम्ही तरी काय मागणी करू? शासनात विलीनीकरण करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते ह्याचीच अधिसूचना मागवतात ना। मग तुम्ही खाजगीला अधिसूचना काढू शकतात तर मग आमची का काढू शकत नाहीत? हाच माझा शासनाला सवाल आहे। तुम्ही जे तुमचा संप आहे तो मागे घेणार आहेत का? जोपर्यंत आमची अशी अधिसूचना निघत नाही, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते व STचे राज्य शासन विलीनीकरण, तोपर्यंत आम्ही माघार घेत नाही।